नमस्कार. सोनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे. आज आहे 49वा दिवस आणि आज आपण करतोय अशी चटणी जी तुमच्या केसांसाठी चांगली असेल, तुमच्या त्वचेसाठी चांगली असेल, पोटासाठी चांगली असेल, पचनासाठी चांगली असेल. हा तुम्हाला अंदाज आला असेल. मी करतेय कढीपत्त्याची चटणी. आता हे थोडंसं जास्त हेल्दी करण्यासाठी मी इथं तीळ घेतलेत, उडीद डाळ, चण्याची डाळ, शेंगदाणे, जिरं आणि कढीपत्ता आहे. आणि आणखी थोडेसे मसाले इथे लागतील आणि एवढ्यामध्ये ही आपली कढीपत्त्याची चटणी जी आहे ना ती बनून तयार होणार आहे. आता हा कढीपत्ता निवडून आपल्याला कढीपत्ता आणि त्यासोबत बाकीच्या डाळी किंवा शेंगदाणे आपण घेतलेत ना ते सगळं भाजून घ्यायचंय. त्यामुळे त्याचा जो कच्चा थोडासा वास असतो ना तो निघून जाईल आणि चटणी देखील थोडं जास्त वेळ टिकेल. आता हे आपल्याला पूर्ण कोरडं होईपर्यंत भाजायचंय. म्हणजे भाजल्यानंतर त्याचा आवाज यायला लागतो कढईमध्ये. म्हणजे पूर्ण पाणी जे आहे त्यातलं निघून जातं. आता मी कढीपत्ता ताजा ताजा तोडून घेतलाय त्यामुळे तो भाजायला थोडासा वेळ लागतो. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही एक ट्रिक वापरू शकता की कढीपत्ता जो आहे 1-2 दिवस तोडून ठेवा आणि मग त्यातलं पाणी जे आहे ना ते नॅचरली थोडंसं कमी होईल आणि मग तुम्ही तो भाजू शकता. म्हणजे पटकन तयार होईल. हे भाजलंय की नाही कसं ओळखायचं तर हे असं केल्यानंतर त्याचा आवाज येतो. मग ती चटणी पूर्ण आपली कोरडी होणार. नाहीतर मग आपला जो खरडा आहे ना त्या पद्धतीने होते. मी आता ही जाळ थोडस कमी करते कारण कढई तापली आणि डाळी नाही तर करपणार.
मीही काही भाजताना तेल यासाठी घातलं नाही, कारण तीळ आणि शेंगदाणे आपण घातले आणि त्याचा तेलकटपणा जो आहे ना तो चटणीला ऑलरेडी थोडासा मिळतो. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ चवीपुरतं आणि तिखट पुढून घेते, पण चवीपुरतं मीठ आणि तिखट घालतो. मिक्स करताना घेतलंच नाही वाटतं. बरं, स्टार्ट. कढीपत्त्याची चटणी जी आहे ना ती तयार झाली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे यामध्ये विटॅमिन ए, बी, सी आणि ई असतं, त्यामुळे हे आपल्या स्किनसाठी चांगलं असतं, केसांसाठी चांगलं असतं, पोटासाठी आणि शुगर जर तुम्हाला कोणाला असेल तर त्याच्यासाठी हे उत्तम मानलं जातं. पचन सुधारतं आणि बरेच असे फायदे आहेत. आणि आता थंडीमध्ये इम्युनिटी कमी होते तर इम्युनिटी वाढायला देखील मदत होते. हा, आता मी दिवसभर सांगत बसले तरी थोडं आहे, त्यामुळे नक्की हे ट्राय करा. थंडीमध्ये तर प्लीज करा आणि खायला देखील भारी लागतं. 8 ते 15 दिवस टिकते अशा पद्धतीने जर तुम्ही ही कढीपत्त्याची चटणी केली तर. आता खूप झालं, तुम्ही हे ट्राय करून बघते. यामध्ये ज्या आपण डाळी घातल्यात ना त्यामुळे याची चव आणखीन थोडीशी एन्हान्स होते आणि यातले जे हेल्थ क्वालिटी आहेत ना त्या देखील. आणि मला वाटतं की एवढं सगळं आहे तर नक्की ट्राय केलं पाहिजे. दही आणि तुपासोबत खूप छान लागतं. गरमागरम भात, त्यावरती तूप आणि ही कढीपत्त्याची चटणी. प्लीज ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा काही रेसिपीज जर तुमच्याकडे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा.